या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले देवीदास फुलारी सर यांचा खरं तर परिचय करून देण्याची काही गरजच नाही, पण तो एक भाग या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेले आहेत. अल्पशा वेळेत मी त्यांचा थोडासा परिचय समोर ठेवतो आणि नंतर आपण या मुलाखतीकडे जाऊया. फुलारी सरांचं जे काही साहित्यिक कार्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि ते केवळ कवीच नाहीत, कथाकारच नाहीत, कादंबरीकारच नाहीत, तर या सगळ्या अंगानं लिहिणारे एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत. समीक्षा, कविता, बालकथा, संपादन असे अनेक वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आणि केवळ लेखनच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये एक विचार पेरणारा फरडा वक्ता म्हणूनही सर आम्हाला परिचित आहेत. त्यांच्या साहित्यकृतीला 40हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मानाचे त्यांच्या कथा, कादंबऱ्यांना, कवितेला प्राप्त झालेले आहेत. विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे साहित्य संमेलन असतील त्याचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, कवी संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्यामध्ये त्यांना राज्य शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य भूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यापूर्वी त्यांना जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर या नावाने जो पुरस्कार जिल्हा परिषद देत असते 2 लाखाचा हा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. आणि सरांचे जे काही साहित्य कार्य आहे ते कार्य आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. आम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी सर नेहमीच आम्हाला सहकार्य करतात आणि असे आदरणीय फुलारी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि त्यांच्यासमोर आज देवीदास तारू सरांची मुलाखत घेण्याचा योग येतोय. आपण संख्येने कमी जरी असलो तरी मला असं वाटतं की एक व्यक्ती त्या क्षेत्रातली खूप टॉपची आहे आणि त्यामुळं आम्हाला जो प्रेक्षकवर्ग उपलब्ध झाला आहे ते आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या मुलाखतीनंतर आपल्याला फुलारी सरांचं एकूणच या पुस्तकाच्या संदर्भातलं भाष्य ऐकायचं आहे. तर मी मुलाखतीला सुरुवात करत असताना सर्वप्रथम या आत्मकथाचे लेखक डॉक्टर देवीदास तारू सर यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेक पुरस्कार या पुस्तकाला, आत्मकथनाला अवघ्या 1 ते 1.5-2 महिन्यामध्ये लाभलेले आहेत. मला असं वाटतं की हा रेकॉर्ड आहे की एखादं पुस्तक प्रकाशित होणं आणि त्यानंतर त्याच्यावर पुरस्काराचा पाऊस पडणं हे असं सहसा घडत नाही. परंतु मला असं वाटतं की आम्हाला अभिमान असला पाहिजे की नांदेडच्या मातीतला हा लेखक आज नव्या दमानं लिहितोय आणि संबंध महाराष्ट्रभर त्याची चर्चा होत आहे. ते पुस्तक कसं आहे, तर या पुस्तकाच्या संदर्भानं जी चर्चा करणार आहोत तर मला असं वाटतं की लेखकाच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते आपण आज ऐकणार आहोत. हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळतील. आणि ज्यावेळेस हे मी पुस्तक वाचायला घेतलं ज्यावेळेस मी ऑफिसमधून घरी आलो, साधारणपणे आमची ड्युटी 9 ते 10 पर्यंत असते, तर 10 वाजता घरी गेल्यानंतर 10:30ला मी पुस्तक हातात घेतलं आणि रात्री 2 वाजले मला पूर्ण पुस्तक म्हणजे शेवटचा भाग राहिला माझा आणि ते पुस्तक मी वाचत बसलो होतो. सकाळी परत शेवटचा भाग वाचून काढा, एक 10, 15, 20 पानं राहिली होती ते पुन्हा वाचून काढले. तर एवढी शक्ती त्या पुस्तकामध्ये की प्रत्येक प्रसंग म्हणजे 67-68 प्रकरण आहेत. तर हे सगळे 63 प्रकरण आहेत. एक प्रकरण इतकं भन्नाट आणि इतकं वेगळं, एक सस्पेन्स. प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला पुढं काय आहे याची जाणीव प्रकर्षाने होत असते. तर या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे सरांचं जे बालपण आहे, त्यानंतरचं त्यांचं जे आजपर्यंत जो काही प्रवास आहे ते आपल्याला या पुस्तकामध्ये तर माहीत झालेलाच आहे. परंतु आज त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकत असताना या होरपळलेल्या बालपणाचं जे काही आत्मकथन सरांनी लिहिलंय ते यामागची प्रेरणा काय आहे आणि पुस्तक लिहावं असं का त्यांना वाटलं हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया. सर, मला असं वाटतं की आपण या प्रश्नापासून त्याची या मुलाखतीकडे वळूया. मी सुरुवातीलाच संयोजकांचे मॅडम गुप्ता मॅडमचे, भारत दाडेल सरांचे
आणि सूर्यवंशी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की एका नांदेडच्या मी छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. मी काय पण लेखक वगैरे असं काही फार मोठं नाही. लेखक बसलेले आहेत, महाराष्ट्राला सुपरिचित असलेले या ठिकाणी आहेत. ते देवीदास आहेत आणि मीही देवीदास आहे. हा साम्य आहे एवढं, परंतु त्यांच्याकडे बघून आम्हाला लिहावंसं वाटलं. इथं गटशिक्षण अधिकारी आमचे मित्र व्यंकटेश चौधरी सर आहेत. ते पण सुंदर लेखक आहेत, कवी आहेत. आमचे मार्गदर्शक दादा डॉक्टर मला वाटते राम सर वाघमारे हे फार मोठे लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत. कथेच्या बाबतीमध्ये विलासदादा ढवळे या ठिकाणी आहेत. मी प्रथम यांचा नाम उल्लेख करतो आणि दिग्गज मंडळी या ठिकाणी आहे. सरांनी असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे की हे पुस्तक लिहावंसं का वाटलं. तुम्हाला सांगतो, माझं बालपण, मी 5 वेळेस 4थीला नापास झालेला आहे सर. 5 वेळेस 4थीला नापास. त्यावेळेला बोर्डाची परीक्षा होती आणि ही परीक्षा आली की मी म्हणजे शाळेत तर जायचंच नाही, पण ज्या वेळेला परीक्षा आली त्यावेळेला डुम्मे मारून टाकायचं. म्हणजे परीक्षेलाच जायचं नाही, काही यायचंच नाही. आणि त्या एक वेळ आमच्या वेळेला छडी लागे छमछम विद्या ही घमघम असा एक पॅटर्न होता आणि भीती वाटायची फार. शिक्षक असे मारायचे, तो आला 2 दिवस जर आला नाही तर 3ऱ्या दिवशी असे मारायचे. प्रचंड मार होता. म्हणून मी शाळा सोडून दिली आणि अशा परिस्थितीमध्ये मग वाम मार्गाला लागलो. आमच्या बाजूचा जो भाग आहे तो स्लम एरिया, थोडासा झोपडपट्टी एरिया आहे. मिल वगैरे असल्यामुळं सगळे कामगार वगैरे वर्ग त्या ठिकाणी असतो. आपल्या नांदेडच्या अगदी जवळ आहे, नदीच्या काठावरच आहे. अशा ह्या वातावरणामध्ये जगत असताना मला काही असे मित्र मिळाले की ज्यांच्यामुळं मला वेगळे दारू पिणं, आता कदाचित तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही, दारू, गांजा, हातभट्टीची, सिगरेट, बिडी, त्यावेळेला मजूर बिडी एक होती, दीपक बिडी होती. तर कदाचित आता कोणाला माहिती नसेल ते. त्याच्यानंतर लाल दाढी जर्दा होता. तर हे सगळे प्रकार मी त्यावेळेला सगळे अनुभवलेले आहेत. आणि मग गवंड्याचं काम करणे, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये वेटरचं काम करणे, हे सगळं करत असताना मंदिराच्या बाहेर एक चप्पल ठेवायचं नाही, बूट ठेवायचं नाही. बाटाचा असेल तर ते तर अगोदर उचलायचा. भन्नाटच फार. एक बाल्या नावाचं कॅरेक्टर आहे, त्यानं मला ही सवय लावलेली. मंदिराच्या बाहेर चपल्या बुटं मस्त. आमच्या पायात काय चपल्या बुटं नसायचीच. आणि कायम 5ही बोटं इकडचे आणि 5ही बोटं इकडचे ठेचणं रक्तबंबाळ झाले असायचे, फुटून गेलेले असायचे. चप्पलच नको. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा बाल्या नावाचं कॅरेक्टर जो आहे, हनुमान मंदिरापाशी, हनुमान मंदिर आहे आपलं मोंड्यामध्ये, आता बोट फुटलेलं आहे पूर्ण. ते म्हणते मला बूट तू ते घाल, बूट घाल. म्हणून ते मला जाणार नाही ते. म्हणजे तर कित्येक चपल्या बुटं चोरले सर. शनी मंदिर असेल, हे असेल, पण इथं मात्र सापडलं गेलो सगळं. बुटानं चालताच येत नव्हतं. बाटाचा बूट होता आणि 10 रुपये भेटायचे. आणि एकच पिक्चर बघायचा, शोले. शोलेचे जशा ती पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या डायलॉग पाठ आहेत आम्हाला. म्हणजे एवढे पिक्चर बघितला असेल तोच पिक्चर बघायचा. शेवटी ते बोट फुटून गेलं आणि चालताच येईना मग. आणि सगळे लोकांनी सांगितलं होती कोणतरी बुटं चपल्या चोरते आणि घेऊन जाते म्हणून. हे पुजाऱ्याला माहीत होतं आणि पुजाऱ्यानं बरोबर ते ठेवलेलं होतं. आणि मला पकडला, बरोबर पाठीमागं येऊन पकडलं आणि रात्रभर तिथं मला कोंडून ठेवलं. हे यासाठी सांगत आहे मी की ही प्रेरणा मला का वाटली की एवढ्या परिस्थितीमध्ये येऊन गुरुद्वाऱ्याचं लंगरचं कित्येक वर्ष लंगरचं खाऊन जगलेलं आम्ही. म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्नसुद्धा नव्हता. पण आज ह्या परिस्थितीवर सगळ्यावर मात जर केली असेल, मी परिस्थितीचं पुस्तकामध्ये कुठेही त्याचं भांडवल केलेलं नाही. परिस्थिती माणसाला नाही, परिस्थिती माणूस जशी घडवल तशी घडत असते. आपण परिस्थितीला दोष देऊन अर्थ नाही. मी इथं परिस्थितीला कुठेच दोष दिला नाही. आणि म्हणून मी परिस्थितीवर स्वार झालो. संकटाला घाबरूनी लोक हे पळतात का, काय सांगा धावल्याने संकटे टळतात का. कवी इक्बाल नावाचे आहेत. खूप सुंदर त्या अशा ओळी आहेत माझ्या, मला मनाला अशा भावतात त्या.
आणि मग एवढ्या परिस्थितीमधून दारू, मला कोणी घरात येऊ द्यायचं नाही. घरामध्ये ते दैदाशी आले बरं का, ते त्याला जरा सांभाळून काहीतरी घेऊन जायचं आहे, चोर, अशी परिस्थिती झाली. घरी येऊ द्यायचे नाहीत मला. पण आता अशी परिस्थिती आहे की मला वाटते की ते 2 महिने पैसून सांगलं तरी मला जाणं होत नाही सर. आणि अशा परिस्थितीमध्ये आणि 2 माई, मला एक सावत्र माय, बाप दारू प्यायचा, प्रचंड दारू पिऊन एक वादी माझ्यासाठी केली होती मारायला, मला आणि माझ्या माईला. आणि मग ती बाई काळी दिसायला आणि माझी माय गोरी, पण तो तिच्याच प्रेमात जास्त असायचा. असेल तशा पद्धतीचं. पण माझी माय जी आहे थोडी भांडकुदळ. मी मायचं वर्णनसुद्धा, मी मायला मी जसं माझ्यावर ताशेरे ओढलेत तसे मायवर पण ओढलेत. आजच सकाळी मला सरांनी बोलता बोलता एक मुद्दा सांगितला की कदाचित हे आत्मकथन असं आहे की पहिल्यांदा आईवर टीका केलेली आहे. टीका करत असताना मी स्वतःवर टीका केली, बापावरही केली, आईवरही केली, समाजावर केली. आणि हे करत असताना आज जर आपण बघितलं की मी ज्या आज पदावर आहे, राज्यपाल नियुक्त मेंबर आहे, आज मी महाराष्ट्र शासनाच्या 2-4 कमिटीवर आहे आणि बालभारतीच्या 15 पुस्तकाच्या निर्मितीमध्ये, प्रक्रियेमध्ये मी आहे. मग हे कशासाठी की एवढ्या परिस्थितीमधून हा माणूस इथपर्यंत जाऊ शकतो, तर आपण का जाऊ शकत नाही? हा आशावाद प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावा आणि त्यांना एक ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी. जे व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत ते व्यसनापासून दूर जावेत, शाळेपासून दूर गेलेले आहेत ते शाळेच्या प्रवाहात यावे, यासाठी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. या पाठीमागची ही प्रेरणा आहे. मुळातच हे प्रेरणा देणारं पुस्तक आहे. विशेषतः जे शिक्षणापासून दूर आहेत, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये राहणारी मुलं आहेत, या सगळ्यांना हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देणार आहे. आणि जवळपास सगळ्याच प्रकरणामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि परिस्थितीवर आरूढ झालेला आहे. मला सांगा, जसं तुम्हाला ही प्रेरणा मिळाली, पण पुस्तक लिहिताना तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं? ते थोडंसं आमचा कुतूहलाचा भाग आहे की पुस्तक लिहिलंय तुम्ही, पण अडचणी कोणत्या आल्या हे थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं. अडचणी आपल्याला या संदर्भामध्ये काही तेवढ्या अशा फार मला आल्या नाहीत. परंतु माझा जो मुलगा आहे, मी हे पुस्तक अगोदर एक 10 वर्षापूर्वीच पुस्तक बाजारात आलं असतं. परंतु माझा जो मुलगा आहे, तुम्हाला आता इथं सगळ्यांना आश्चर्य वाटेल की असं एक मिरॅकल मुलगा आहे माझा की त्याच्यामुळं आम्ही जवळपास 10 वर्ष 15 वर्ष जवळपास आम्हाला पूर्ण जगच आम्ही विसरून गेलो. म्हणजे जगाचा विसर पडला आम्हाला त्या मुलामुळं. असा मुलगा आहे की त्याला आता तो 12वीला आहे. आम्हाला ते अमेरिकेच्या डॉक्टरला दाखवलं, ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टरला दाखवलं, त्याची अपॉइंटमेंट दिल्ली आणि मुंबईला घेऊन. त्याने सांगितलं की फक्त 5 वर्षाचं गेलं. तो येणार होता, मी मुद्दाम त्याला नको म्हणलो, त्याला घरी बसवलं. त्याला एवढा टॅलेंटेड, मल्टी टॅलेंटेड मुलगा आहे तो. आणि त्याला ऑक्सिजन फक्त 65% आहे आता. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल कदाचित, मी पुस्तक त्याच्यावर पण एक लिहिणार आहे. त्याला आत्ताच्या घडीला अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जापान, चायना त्याचे कस्टमर आहेत. त्याचं हृदय असं म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध सगळं रक्त एकत्र होते. ऑक्सिजन फक्त 65, कधी तर 55 जाते. असा हा मुलगा गिटार वाजवतो, ग्राफिक डिझायनर आहे, त्याच्यानंतर मल्टी टॅलेंट आहे, गातो तर सुंदर एकदम. तो मध्य प्रदेशमध्ये पण गायला, तो एवढं सुंदर गातो आणि चित्र अप्रतिम 3D 2D काढतो. आणि एक दिवस कोणत्या शाळेत गेला नाही तो घरीच शिकलाय. मग याच्यामुळं ही अडचण जी आहे ह्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये मला आलेली होती. बाकी दुसरी कोणती अडचण मला, ज्यावेळेस मी पुस्तक लिहायला घेतलं, तुम्हाला सांगतो एका 6 महिन्यामध्ये हे पुस्तक मी लिहून काढलेलं आहे सर. कारण त्याची कनेक्टिव्हिटी जर तुटली असती तर मग मात्र हे पुस्तक मला कंटिन्यू करता आलं नसतं. म्हणून अडचणी फार काही आल्या नाहीत, फक्त एक मुलाची जर सोडली. आणि म्हणून हे पुस्तक मी त्याला अर्पण केलेलं आहे. माझ्या मन या नाजूक मुलास हे पुस्तक मी अर्पण करीत आहे, म्हणून अर्पण पत्रिका मी मुलाला अर्पण केलेली आहे. सर, या पुस्तकामध्ये जवळपास 63 प्रकरणं आहेत. हो.
या प्रकरणाचे तुकडे तुकडे तुम्ही सगळे एकत्र जोडलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला त्रास होईल, त्रास झालेलं एखादं असं प्रकरण आहे का की जे अजूनही तुम्हाला वाचल्यानंतर थोडंसं मनाला फील होतं की हे नको होतं, माझ्या जीवनात यायला नको होतं? हो सर, आहे असं. आता माझी मुलगी MA इंग्लिश गोल्ड मेडलिस्ट आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, आणि हा मुलगा जो आहे दुसरा छोटा, हा जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. हे तिघही म्हणत होते की हे प्रकरण लिहू नका, हे पुस्तकच लिहू नका. तुम्ही आज किती लोकांपर्यंत तुम्ही आज पोचलेला आहात. बालभारतीचे सदस्य आहात, शाळा सिद्धीचे मेंबर आहात, त्याच्यानंतर ते व्हिडिओग्राफी होते आपल्या कवितेची, दीक्षा ॲपची, त्याच्या निर्मितीचा प्रमुख आहे मी पुण्याचा SCRTचा मराठी विभागाचा. हे सगळं असताना तुम्ही जर हे लिहिलं तर तुमचं म्हणजे मॅसेज वेगळा जाईल, तुमच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. माझे मुलं खूप म्हणायला लागले. मग असं एक प्रकरण त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला कदाचित सांगल्याच्या नंतर ते किळस येईल, वाचल्याच्या नंतर किळस येईल, असं एक प्रकरण आहे. ते मी लिहायला नाही पाहिजे होतं असे मुलं म्हणतात, पण मी असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये की मी काहीच लपवलेलं नाही. याच्यातले 90% पात्र आता जिवंत आहेत, त्याच्याबद्दल पण आहे. कोणावर काय ओढले ताशेर हे मी काही परवाच केली नाही. जे आहे ओपन, जे खुलं आहे तेच लिहिले त्याच्यामध्ये. आणि म्हणून ह्या प्रकाशनाला हे सगळे लोक उपस्थित होते सर. कलेक्टर ऑफिसमध्ये फुलारी सर त्याचे भाष्यकार होते, त्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित होते. ढवळे सरांनी संचालन केलं होतं त्याचं, राम सरांनी प्रस्तावित केलं होतं. हे दिग्गज मंडळ या ठिकाणी आहे. तर मी हे असं प्रकरण आहे सर की आमच्या घरी असं दारिद्र्य होतं. ते दारिद्र्य आई वडिलांपुरतं ठीक होतं. मी कधी दारिद्र्याचं कधी बोललोच नाही, कारण मला हे मान्यच नव्हतं. कारण माझा आत्मविश्वास एवढा प्रचंड होता की मला वाटलं की एखादी गोष्ट करायची तर मी करणारच. मी दारू सोडायची म्हणलं ते सोडणारच, सिगरेट सोडायची सोडणारच. आता मला सोपसुद्धा खात नाही मी, सोपसुद्धा. म्हणजे आता कित्येक वर्ष झाले असेल, म्हणजे एक 7वी 8वीला असताना तेव्हापासून सोडलेलं आहे. एक प्रकरण असं आहे की माझी मायाने मी असं वेगळं राहत होतो. बाप त्याची सावत्र माय, बाप आणि भाऊ, 2 बहिणी, मी एकटाच आहे आईला. वडिलांना आम्ही 4 आहोत. तर ते बाजूला राहायचे, आम्हाला झोपडी बांधून दिली. आणि अशा परिस्थितीमध्ये माय मग काय, आता हे शेरभर ज्वारी शेरभर तांदूळ मिलमध्ये असायचं बाप माझा, आणि ते बदली कामगार, कधी काम लागायचं कधी लागायचं नाही. मग त्याच्यामुळे दयनीय अवस्था. एवढे लेकरं, 2 बायका, फजिती ऐका, रोज मारामाऱ्या, रोज दारू पिऊन येण्याचा भूमीच्या अड्ड्यापासून, आणि आम्हाला मारायचं विनाकारण. मग अशा परिस्थितीमध्ये एक प्रकरण असं आहे की मला शाळा शिकायची होती. एवढं करून मी सांगितलं की मला शाळा शिकायचं आहे. आता मी गवंड्याचं काम करून पैसे आणायचा, मायला चांगलं वाटायचं. मी हॉटेलमध्ये वेटरचं काम करून पैसे आणायचा, ते खायला आणायचं काही, तर ते तिला चांगलं वाटायचे. काय करायचं बापू शाळा शिकून, जाऊ दे ना, उगं पैसे यायलेत रोज, नको आता शाळा शिकू नको, जाऊ दे. पण माझं एक असं होतं की मी जे ठरवली गोष्ट ते करणारच. ते आजही करतो, एखादी गोष्ट ठरवली करतो. तर त्याच्यामध्ये आईनं मी शिकायचं म्हणल्याच्या नंतर शाळेमध्ये डब्बा न्यावा लागते, बरोबर आहे. मग रोज मुलं असे सुंदर सुंदर डब्बा आणायचे. आणि मग माझा डब्बा, मला तर डब्बा नसायचा, मला डब्बाच नसायचा, डब्बाच ते त्यावेळेस प्लास्टिकचं तर ते फॅट नव्हतेच, स्टीलचा डब्बा. पण मी गवंड्याच्या कामाला जात असताना 2 डब्याचं टिफिन आणलं होतं. तर त्याच्यामधला वरचा डब्बा जो त्याला ढक्कन असते तो घेऊन मला तो आता एकदा तरी डब्बा दे, कारण सगळे मुलं आणतात, मग मी खायला पाहिजे ना, आणि भूक लागते. तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जे निकृष्ट दर्जाचं मटण, नॉनव्हेज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामधून काढलेलं तेल माझी माई शिशी भरून ठेवायची आणि त्याच्याच चपात्या करून दिली मला. आणि मग ते करून दिल्याच्या नंतर मी तसंच ते पोळ्या चपात्यासुद्धा अशा दब्बर अशा, आणि मग आणि ज्या वेळेला ते डब्बा खोलला मी शाळेमध्ये 3 तासानंतर, तर अक्षरशः ओकऱ्या व्हायला लागलं मुलं त्या वासानं, अक्षरशः ओकऱ्या व्हायला लागल्या. आता मी म्हणलं माझा डब्बा खाय थोडंसं दुसरं, ते माझ्या दूर बसायला लागले सगळे. आता आज मुलं, ते SP आहे माझा मित्र, तो मला आजही बोलतो माझ्यासोबत, आता त्यांचा संपर्क असतो, ठाण्याला आहे.
पण ही परिस्थिती आजची आणि आत्ताची परिस्थिती त्याला माहीत आहे. आता मुंबईमध्ये ज्यावेळेला मला पुरस्कार भेटला होता सर्वोच्चचा, तर पूर्ण पेपरनं त्या बातम्या ज्यावेळेला आल्या होत्या त्यांना ते पाहून मला फोन केला होता. त्याच्यानंतर आता ABP माझानं माझी मुलाखत घेतली, तर त्यावेळेसही त्यानं बघून मला फोन केला. तो म्हणतो, ताऱ्या तू मुलांमध्ये आणि कोवळ्या फुलांमध्ये राहतोस, तू फार कसा आहेस, चांगला आहेस, म्हणजे भाग्यशाली आहेस. आणि मग आम्ही रोज असे गुन्हेगारांचे तोंड बघतो. माझे अनेक मित्र पोलीस खात्यामध्ये आहेत. ते सांगतात की शिक्षकी पेशा जो आहे तो भाग्यवान आहे असं ते मला सांगतात. हा एक प्रसंग होता, ते माझ्या मुलांचा खूप विरोध होता. आणि मग मी जसं आहे तसं लिहिणार. आणि जर वाटत असेल यांना काही याच्यामध्ये असेल की लेखकानं काही लपवलं आहे, तर मग ते म्हणायला नको कधी कुणी, म्हणून तो प्रसंग मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. बरोबर. सरांचा परिवार आपण या पुस्तकामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सरांना 2 आई आहे, एक काळी आहे, एक गोरी आहे. काळी आहे सावत्र आई आहे आणि गोरी आहे त्यांची खरी आहे. मामाला साने गुरुजींची आई माहीत आहे, कोल्हाट्याच्या पोर मधल्या किशोर काळेची आई माहीत आहे. आणखी साहित्यातल्या अनेक आया आम्हाला इंद्रजित भालेरावांची आई माहीत आहे. पण या आत्मकथनामध्ये आलेली जी देवीदास तारू सरांची आई ही बऱ्याच अंशी तुम्हाला खलनायक वाटू शकते. मला असं वाटतं की हे महाराष्ट्रातलं माझ्यात पाहण्यानंतर कधी आलेलं नाही की आईचं या पद्धतीनं धाडसानं वर्णन करणं, तिच्या दोषांवर लेखन करणं, हे कसं जमलं तुम्हाला? आई ज्यावेळेस, आता मला वाटते मागच्या वर्षी आई वारली, त्यांच्या निधन झालं, पण हे लिहित असताना ते त्यांच्या आईशी बोललेले आहे. पण एवढं डेअरिंग कसं काय केलं तुम्ही आईसोबत? मी अगोदरच सांगितलं की मी जे जगलो, भोगलो, अनुभवलं तेच मी याच्यात लिहिलं. मी माझ्या आईचं जसं वर्णन, आता उदाहरणार्थ माझी आईसुद्धा काही ठिकाणी माझ्या शिक्षणाला कारणीभूत झाली, आणि हे माझ्या आईला बोलून चर्चा करूनच लिहिलं. तुझ्याबद्दल हे असं प्रकरण आहे बघ, तू माझं नुकसान केली होतीस बघ, बापासोबत भांडण केलीस आणि मामाच्या घरी गेलीस आणि 6 महिने राहिलीस तिथं, आणि मग परीक्षा आली की मग नंतर परीक्षा संपली की यायची माझी माय मला घेऊन. मग त्यावेळेला ते पोरं नवीन आलेले, मग त्याच वर्गामध्ये नवीन व्हिडिओ दिसायचे. तर हे मायला सांगून केलेलं म्हणजे लिहिलेलं आहे मी. हे बघ असं लिहिलेलं आहे, तू माझ्यासोबत असं लिहितोस काय, तुझी माय हो की रे मी, असं ती मला म्हणायची. पण तू असं केलीस की नाही? ती म्हणायची हो, पण केलं, पण माय हो की तुझी, मी जन्म दिलाय तुला, ती असं म्हणायची मला. आणि मग मी ठीक आहे तू जन्म दिलास, पण ही आई, उद्याची आई तुझ्या कोणत्याही मुलासोबत अशी करू नये, आहे की नाही. मी मायचं वर्णनसुद्धा नंतर असंच केलं की तुम्हाला सांगतो, माझी आई ज्या वेळेला झोपडी, या पाण्याचा मला खूप राग यायचा बघा, पाऊस जो पडतो ना, पाणी भयंकर मला असं म्हणजे राग येतो त्याचा खूप. आणि मी त्याच्यामध्ये सुंदर वर्णन पण केलेलं आहे की हे पाऊस ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक बहार येते, पण माझ्या मात्र जीवनाचं पाणीच पाणी करून टाकते, असं मी लिहिलं आहे त्याच्यामध्ये. कशामुळं तर पाऊस आला ना, आता आमची झोपडी सगळी कोण गळायची आणि भांडेसुद्धा ठेवायला नव्हते तिथं, भांडेसुद्धा असं ठेवायला आमच्याकडे नव्हतंच. मग माझी आई काय करायची, बाज विणलेली असायची, एका मामानं आमच्या आजूबाजूला एक मामा होते, ती बाज विणलेली, त्या बाजावर रात्रभर मला मेन कापड टाकून झोपवायची आणि रात्रभर ती घरातलं पाणी काढायची माय माझी. मी हे सुद्धा मी मायचं सांगितलं की रात्रभर काढत होतीस, आणि तिच्यासोबत मी पण पाणी काढायचं, पण मला झोप पटकन यायची. मग बाजावर तिनं झोपवायची आणि रात्रभर ती पाणी काढायची. आणि कूड म्हणते, कूड असायचा बघा असा तुराट्याचा वगैरे खाली, आणि तेवढं पाणी साचायचं आणि वर मग पाचटच असल्यामुळे तरी वाहून जायचं, पण गुडघाभर पाणी सकाळी सकाळी राहायचं घरामध्ये माझ्या. मग मी मायला तेच सांगितलं की बघ मी आज तुला महालामध्ये ठेवले, 4 दुसऱ्या मजल्यावर 2 मजले 3 मजले तुझ्यासाठी. मी हे झोपडीसाठीच, मी अतिशयोक्ती नाही, पण झोपडीसाठीच माझ्या आईच्या 4 घरं घेतले, आणि कार पण तिच्यासाठी 20 वर्षापूर्वी कार पण घेतली, कारमध्ये बसवलं तिला. म्हणजे तिला एक वाटायला असं पाहिजे की मुलगा आपला असं बोलतोय पण आपल्यासाठी काही करत नाही, अशा पद्धतीचं वाटू नये या उद्देशानं मी तीही परिस्थिती आईनं पाहिलेली आहे. आणि आजची परिस्थिती, गेल्या वर्षीच माझी आई गेली, तर अशा पद्धतीनं मी आईचं पण म्हणजे मी स्वतःवर तर ओढलेत ना शरीर, पण आईलाही सोडलं नाही, वडिलांनाही सोडलं नाही, एवढंच नाही तर आजूबाजूच्या समाजाला पण सोडलेलं नाही. क्या बात. सरांचा परिचय करून देत असताना भगवान सरांनी सांगितलं की
सर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. केवळ लेखक कवीच नाहीत तर ते चांगले उत्तम गायक पण आहेत. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये त्यांची गाणे म्हणजे त्यांनी ज्या कवितेंना चाली दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं मुलं शिकत आहेत. आपल्याला त्यांच्याकडून काही त्यांच्या आवाजातले गाणे ऐकायचे आहेत, काही कविताही ऐकायच्या आहेत. पण तत्पूर्वी मला या पुस्तकातला एक संभामामाचा जो प्रसंग आहे तो मला असं वाटतं की आपल्या उपस्थितांना आपण सांगावा. म्हणजे काय होतं ते नेमकं संभामामा प्रकरण. आता इथं बरेचसे लोक खेड्यातून वगैरे गावाकडून पण आलेले असतील कदाचित. आपण शहरामध्ये येतो म्हणजे गाव आपलं आहेच. तर गावामध्ये एक प्रथा असते, माणूस मेल्याच्या नंतर त्याला खुटीला बांधतात, असं असं हंडवटीला बांधतात आणि एकूण एक खुटी ठोकतात, एकूण एक खुटी ठोकतात. तर खेड्यामध्ये हे प्रथा आहे. आणि त्याच काळामध्ये मी शिक्षणाची कास धरली होती, शिक्षण शिकायला लागलो होतो. आणि हे शिक्षण शिकत असताना एक भजन पार्टी होती. मला गायचा थोडासा छंद होता आणि त्या भजन पार्टीमध्ये मी जायला लागलो. आणि ही जी भजन पार्टी होती ते मेलेले माणसं जागरण करण्यासाठी, कोणाचे वाढदिवस असले त्याच्यासाठी, कोणाची जयंती असेल त्या जयंतीसाठी, बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल त्याच्यामध्ये गाणे म्हणायला जायचे. मी त्यांच्यासोबत जायचो. आणि मग एक दिवस आम्हाला सांगितलं की आमच्या त्या पार्टीच्या माणसाने की ते आपल्याला जागरणला जायचं. एका गाव इकडं बाजूलाच आहे, मुगडच्या बाजूला कुठेतरी आहे गाव, त्या गावामध्ये आपल्याला जायचं. माणूस मेलेला आहे, त्याचं नाव संभा. आणि तिथे गेल्याच्या नंतर गाणे सुरू झाले. जगणे मरणे छातयाची काय तुझ्या हाती, अरे मानवा तू केवळ माती, अरे मानवा तू केवळ माती. असे गाणे सुरू झाले. पण गाणे हे ज्या वेळेला माणूस मरते ना तसेच गाणे पाहिजेत, नाही तर तिथं वाढदिवसाचे गाणे जमत नाही. मग हे गाणे असेच असायचे. आणि मग मला छंद असायचा. रात्री 2 वाजले असतील, त्या संयोजकाला सांगलं मला गाणं म्हणू द्या, नाही तर मी पेटी घेणार नाही. मला न्यायाच्यासाठी पेटी डोक्यावर ठेवून हे पोरगं घेते म्हणून, म्हणजे पेटी वाहण्यासाठी मी असायचं त्यांच्यासोबत. मला शेवटी 5 रुपये द्यायचे ते, रात्रभर जागल्याच्यानंतर 5 रुपये द्यायचे ते. आणि तो घेऊन मी खुश व्हायचा, एकदम एकदम खुश. आणि मग आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तिथं बाजूला मडं बसलेलं आहे, तिथं त्याला बांधलेलं आहे असं. आणि बांधल्याच्या नंतर सगळे लोक आजूबाजूला बसलेत. त्याचे नातलग रडत आहेत जोरजोरात. हा चांगला होता, गेला. आणि त्याचे जे बाईलेक होत्या सर, ते तू माझा बरा होता ये म्हणून म्हणून ते छातीवर मारतात. खेडोपाडी बघा तुम्ही. हां, ते तिथंच बसतात रात्रभर. म्हणजे मारत असताना काय झालं, मारत असताना अचानक काय झालं, रात्र अशी, आता तिथे मी वर्णन केलेलं आहे, इथं करू आता तेवढं वर्णन करता येणार नाही मला. रात्र अशी 2ची रात्र. आणि त्यावेळेला अशी लाईट नव्हती, अशी एक मेणबत्ती काय म्हणतात ते कंदील, ते गॅस मेंटल बत्ती, ती एका ठिकाणी. आणि त्या अंत्ययात्रेच्या ठिकाणी जे मडं बसवले तिथं एक. आणि आमच्या भजन पार्टीच्या तिथे त्या लोकांना अक्षर दिसावं म्हणून तिथं एक ठेवलेली. अशा 3च. आणि बाकी पूर्ण असं अंधारच अंधार सगळीकडं. असं तोंड काढून बघितलं तर असे चर्र व्हायचं मनामध्ये असं. आणि इथं तर माणूस मेलेलं. मग अशा परिस्थितीमध्ये आमचं गाणं सुरू झालं इकडं. आमच्या गायकानं गाणं सुरू केलं. मी म्हणलं मला गाणं म्हणू द्या, नाही तर पेटी घेणार नाही. ते म्हणले नाही, याला म्हणू दे एक गाणं. मग मी एक गाणं तिथं म्हणलं. आता ते त्याच पद्धतीचं गाणं होतं. आणि ते गाणं माझं झालं. आणि मग दुसऱ्या गायकाने घेतल्याबरोबर तिकडून लोक पळत यायला सुटले, असे बेभान पळायला लागले. आणि ते काय म्हणत होते की संभा मामा उठला पळा, संभा मामा उठला पळा. लोक आता आमच्यावरून पळायला लागले हो सर, ते तबला पेटवून. ते काय झालं, आमच्या माणसाच्या तोंड असं त्या दग्याला लागलं, छन्नीला. त्याचं तोंड फुटलं. अंधारात रक्त तिथलं, मग रक्त निघालं. ते पण सुरू झालं. घाबरून गेले सगळं. म्हणजे कोण संभा मामा, तर ते मोडं मेलेलं ते उठले म्हणले. आता काहीच खरं नाही. मग तो प्रसंग असा झाला की काही लोक थोडंसं काही असतात त्या गावामध्ये. थांबा म्हणले, मी पाहतो काय ते. हळूहळू जाऊन तिथं बघितलं तर हे बाया एकही नको तिथं त्याच्या
नातलं एकही नको, बायको नको, लेकरू नको, पोरी नको, नातलं कोणीच नको, सगळ्या अंधारानं पळून गेले आणि ते मळं एकटंच पडलेलं तिथं असं. मग कोणतरी म्हणले बाबा त्याची काय नाही झालं, तुम्ही इकडे या. तर ते पोरगी बाई तिचं नवराचं तिचं आठवण काढू काढू छातीवर इकडच्या माराले आणि एकीकडची खुट्टी ढिली झाली आणि खुट्टी अंधारामध्ये दिसलीच नाही. ते प्रेत तिच्यावर पडलं असंच लावलेलं. ते म्हणले संभा मामा उठला पळा. तर ते 5-6 दिवस सगळे आमच्या सोबतचे जे लोक होते ते बिमार पडले सर, कित्येक दिवस बिमार पडले. आणि तेव्हापासून मी ते जागरण म्हणजे सोडून दिलं, बंद केलं, गेलोच नाही मी नंतर. पण त्या अशा ठिकाणी तुम्ही जाऊन गाणे म्हणून स्वतःचा आवाज मात्र खुलवून घेतला आणि मला असं वाटतं की एक चांगले गायक म्हणून आज तुम्ही लोकांना माहीत आहात. बऱ्याच ठिकाणी तुमचे कार्यक्रम होत आहेत. आमची इच्छा आहे की आता म्हणजे थोडंसं एक विरंगुळ म्हणून तुमचं एक गझल म्हणा किंवा तुम्हाला आवडलेलं एखादं गाणं आमच्या समोर सादर. जीवांचे कोणते हे गाणे तिरप्या नयनांनी हृदय चिरत जाणे, सखे कसे गहे वागणे कैक होतील तुझे ग दिवाने, 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 तिरप्या नैनांनी हृदय चिरत जाणे, तिरप्या नैनांनी हृदय चिरत जाणे. हे कविता आता पुढच्या आगामी माझ्या पुस्तकामध्ये येत आहे, त्याच्यातली ही कविता मी म्हटलेली आहे आणि बालभारतीच्या सर्व कविता मी कंपोज करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहे. मला असं वाटतं की एक शेवटचा प्रश्न मी सरांना विचारतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. या पुस्तकावर महाराष्ट्रातल्या तमाम समीक्षकांच्या, लेखकांच्या, वाचकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्या तुम्हाला पोहोचलेल्या आहेत. आम्हाला आनंद होईल की कोणत्या कोणत्या मान्यवरांनी तुम्हाला या पुस्तकाच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता हे पुस्तक निघून आता एक वर्ष झाले कंप्लीट. याला 15 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत आतापर्यंत आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि 1 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर याच्यावर यशवंत मनोहरपासून रावसाहेब कसबे यांच्यापासून, त्याच्यानंतर आपले सोलापूरचे योगीराज वाघमारे यांच्यापासून ते मला वाटते विश्वास पाटील सर पानिपतकार यांच्यापासून सगळ्यांनी याला हे केलेले आहे, म्हणजे लेखी स्वरूपामध्ये समीक्षण केले आहे. आता नांदेडचं सांगायचं झालं तर सुरेश सावंत सर आणि फुलारी सर, जगदीश कदम सर, आदरणीय आमचे राम वाघमारे सर, त्याच्यानंतर विलास ढवळे सर, इथले भरपूर लोक आहेत. जयराम धोंडकेपासून भरपूर लोक आहेत, प्रचंड लोक आहेत आत्तापर्यंतच्या याला जवळपास. आणि एक नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, त्यांनी फार सुंदर काल मला वाटतं 1 महिन्यापूर्वी मला त्यांनी पुस्तक वाचलं आणि फोन करून झिरवळ साहेब, त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार आहे, त्यांनी सांगितलं की हे अप्रतिम आहे पुस्तक. मला फोनवरही बोलले ते आणि त्यांनी स्वतःच्या फेसबुकला टाकलं. खूप लोकांनी लिहिलेलं आहे सर याच्यावर. जज पण आहेत मला असं वाटतं. जज नागपूरला एक नांदेडमध्ये जज सेशन जज आहेत, त्यांचं नाव अच्युत सर आहे. त्याचं आता आडनाव मला लक्षात येणं झालं, माझ्याकडे आहे ना नंबर त्यांचा. तर त्यांनी हे पुस्तक अभंग पुस्तकालयावर भेटते, तिथून कित्येक लोकांना स्वतः पुस्तक विकत घेतलं आणि सर गिफ्ट दिलं ते. हा फार मोठा मान माझ्यासाठी आहे. जजने नांदेडचे जज आहेत आता आपल्या इथे. मी त्यांना कार्यक्रम मी विसरून गेलो, त्यांना इथं बोलायचं होतं की सर मी तुमचं पुस्तक वाचलं आणि मला आता शिक्षणाचं महत्त्व कळालंय. अरे बापरे, आता असे तर भरपूर आहेत सर. मला एक औरंगाबादहून फोन आला की सर मी 15 वर्षापासून सिनियर लेक्चरर आहे, सेटनेट आहे, पण मी PhD केलेली नाही, पण तुमचा इतिहास बघितला, एवढ्या दारू, गांजा, अफू, मारामाऱ्या, चोऱ्या हे सगळं करून तुम्ही जर PhD करू शकता तर मग आम्ही का नाही. पण त्यांचा फोन मला आला आणि त्यांनी सांगितलं की मला PhD करायचं सर. आणि ते पेटला बसले
हे PhD करत आहे सर, आता औरंगाबादचे प्राध्यापक आहेत. वा. आता नाव नाही त्यांचं नाही सांगणार मी, आता ते हे होऊन जाईल. तर अशा पद्धतीचे खूप प्रेरणा आहेत. काही पुस्तकं काही लोकांनी वाचले पुस्तकं आणि सर म्हणले अप्रतिम. योगीराज वाघमारे सर तर फार मोठे ते मला 1 तास फोनवर बोलले सर. आणि माझा मोठेपणा नाहीच, हे पुस्तकाचाच मोठेपणा आहे आणि तुम्हीच उचलून धरलेलं आहे सगळ्या मायबापांनी. मी फक्त लिहिलेलं आहे, बाकी काहीच नाही. आणि मी माझ्या प्रस्तावनेमध्ये माझ्या मनोगतात सुद्धा सांगितलेलं आहे की हे माझं पुस्तक नाही, तुम्हाला मी अर्पण केलेलं आहे, जसं माझ्या मुलाला अर्पण केलं आहे. तर तुम्ही त्याचे मायबाप आहात, काय तुम्ही त्या पद्धतीने करणार आहात. लोकांनी भरभरून महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी प्रेम दिले सर. खूप खूप धन्यवाद सर. मला असं वाटतं एक प्रश्न भरपूर होते सर, पण आता वेळेअभावी आपण थोडंसं आटोपतं घेऊया. आणि सरांनी जे काही त्यांचं सगळं जीवन प्रवास या निमित्तानं आमच्यासमोर मांडला. मुळात ही संकल्पना सर, मला शेलूमध्ये गेलो होतो तर तिथल्या एका स्वामी रामानंद तीर्थ वाचनालयाने एक पुस्तक एक लेखक असा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि तिथल्या म्हणजे छोट्या गावामध्ये जर लोक इतक्या छान पद्धतीनं कार्यक्रम आयोजित करतात, पुस्तकावर बोलतात, तर आपण हे बोललं पाहिजे. त्यावेळेस माझ्या मनात थोडीशी ती कल्पना आली आणि मग माझे मित्र आहेत डॉक्टर भगवान सूर्यवंशी सर आणि आमच्या रेणुका गुप्ता मॅडम यांना सांगितलं की आपण या ठिकाणी एकत्र येत आहोत, तर त्यानिमित्तानं पुस्तकांशी चर्चा करायला काय हरकत आहे. आणि सगळ्यांनीच सुरुवातीला सांगितलं की आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच थोडंसं आपलं बौद्धिक आणि वैचारिक हे प्रबोधन झालं पाहिजे. आणि या उद्देशानं हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. खूप कमी संख्येनं जरी असलात तरी आमच्यासाठी खूप मोठ्या संख्येने आपण आहात. आणि फुलारी सर या ठिकाणी आले तर हे आम्ही कार्यक्रम जिंकला असं आम्हाला असं वाटतं की. आणि हा मुलाखतीचा प्रयोग आम्ही या निमित्तानं करायला, कारण आपल्याच माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्रभर हा माणूस गाजतोय आणि आपण आपल्या माणसाला ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे, असा एक साधारणपणे आमचा हेतू होता. आणि या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सरांची मुलाखत ऐकली आणि आम्हा सगळ्यांना सहकार्य केलं. मी डॉक्टर भगवान सूर्यवंशी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचा कार्यक्रम समारोपाकडे आपण जाऊया. माझं एक भाग्य असं आहे की फुलारी सर समोर आहेत आणि मी आज स्टेजवर आहे. हा म्हणजे त्याला काय म्हणावं की सर मी एवढा मोठाच नाहीच, आपण फार मोठे आहात या ठिकाणी साहित्यिक म्हणून. मी असा हात धरून आपला चाललेलो आहे सर. आहे की नाही? येस. आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून तारू सरांचं स्वागत करू. धन्यवाद. थँक्यू. आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.